इथे मात्र आमिर पुन्हा एकदा दमदार कमबॅक CPLच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये पाहतोय. सलामीचं षटक टाकण्यासाठी ऋतिक आग्रे गोलंदाजी मार्की सज्ज होतोय. पॉवरप्लेच्या पहिले षटक असेल. सर्कलच्या बाहेर ऋतिकसाठी आपण पाहिलं तर संकेत आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने सज्ज झालाय. तर इथे साहिल लंबाडे आपण पाहतोय. येस, मिड ऑफच्या पट्ट्यात सज्ज आहे. विक्रमरूप गोट्या भोसले प्रमुख पंच, तदनंतर स्क्वेअर लेग पंच राजू कनगुटकर सर आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र प्रथमच पदार्पण करतायत यूट्यूबच्या माध्यमातून, अर्थात यॉर्कर स्पोर्टचे मालक निलेश टेरोकर अँड कंपनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण असेल जे संपूर्ण जगभरामध्ये प्रसारण केले जाईल. सुंदर आणि जबरदस्त असं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. धन्यवाद. जाऊया. ऑल सेट, ऑलरेडी लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू असेल ऋतिकचा. पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर. वन बाउन्स चेंडू जातो सीमारेखा पार. दमदार, असरदार CPL चौकार. डीजे थँक्यू. इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका आमिरच्या बॅटमधून सज्ज झालाय. पुन्हा एकदा ऋतिक. हो, इथे बघा खराब, अतिशय खराब चेंडू चाललाय. पुन्हा एकदा दंड 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 करत सीमारेषेचा वेध घेताना चांगलं शेटूला रोखलं जात आहे. विनोद चव्हाण यांच्या माध्यमातून पंचांच्या हात समांतर आणखीन एक धाव अवांतर. 3 धावांचा बोनस असेल मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती वाईट चेंडू म्हणजे मोपटचा चेंडू, काही न करता मिळालेल्या धावा बोनस स्वरूपाच्या आपण पाहतोय. कबड्डी आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे बोनस मिळतात. नक्कीच हा बोनस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. 3 धावांचा करणं ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या सत्रातील बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. धावसंख्या आपण पर्यंत 8 धावा. पुन्हा एकदा 7 धावा. 7 धावा फलकावरती लागल्यात. हो, इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र चौकार नाही तर चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. येस डीजे. येस डीजे, थँक्यू व्हेरी मच. इथे आपण पाहिलं तर युवा गोलंदाज ऋतिक आहे. एक आपण पाहतो रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील उगवता तारा ज्याला म्हटलं जातं. ऑलराऊंडरमध्ये एक चांगलं नाव घेतलं जातं ह्या ऋतिकचं. तदनंतर दुसऱ्या बाजूला बघा क्रिकेटचा भरपूर अनुभव, क्रिकेटचा भंडार ज्याला म्हणतात. अनुभव विरुद्ध युवा अशी लढत आहे, परंतु अनुभव इथे मात्र हावी ठरताना पाहतो. युवावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय ऋतिकचा पुढचा चेंडू. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रांतांचं बोट आकाशाकडे. इथे बघा आमिर देखील काय स्पोर्ट्समनशिप दाखवले. इथे मात्र स्वतःच बाहेर पडतोय आणि इथे मात्र यस आपण पाहिलं तर ऋतिक का इथे आपण सुरेख चेंडू हाताळलाय. बॅट का बाहरी किनारा. प्रवीण विटमल का सहारा. पहिला विकेट गिरता हुआ और एक बार डीजे बजता हुआ. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन शर्मा मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. कारण आतापर्यंत 2 चेंडू रडारमध्ये टाकले होते ऋतिकने. त्याच्यावरती चौकार आला, अनुक्रमे षटकार आला. तदनंतर मात्र शॉर्ट पिच फास्ट क्रिकेटमध्ये आणखीन एक दर्जेदार चेंडू होता. ह्यावरती मात्र यस एस्टनच्या मागे चांगलं यष्टीरक्षण. फलंदाज बाद. सचिन शर्मा मैदानामध्ये आहेत. एक आक्रमक बॅटर, एक बिग हिटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत तसं पाहिलं तर या स्पर्धेत चांगली फलंदाजी नाही झाली, परंतु इथे म्हणणं गरजेचं आहे. मागच्या 2 सामन्यात काय घडलं ते विसरून जा. इथे मात्र काय करावं लागेल, इथे चांगलं खेळावं लागेल. सज्ज होतोय ऋतिक. पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटचा मारा असेल. फुल टॉस. इथे मात्र लॉंगॉनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडासा ओव्हरथ्रो देखील होतोय. साहिल लंबाडे आपण पाहिलं तर सर्कलच्या आत लॉंगॉनच्या पट्ट्यात एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 14 धावा. 1 गडी बाद. 14 षटक क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा आणखीन एक अनुभवी खेळाडू स्ट्राईकवर असेल. स्वतः कर्णधार हेमंत कदम गोलंदाजी मार्कवर असेल. युवा ऋतिक. आणि हेमंत कदमसाठी पहा एक काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात सर्कलच्या बाहेर खेळाडू असेल तर दुसरा खेळाडू जाताना आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सज्ज होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो ऋतिक. पुढचा चेंडू इथे बघा
आणि मी तर म्हणेन आखूट टप्प्यात चेंडू होता, शॉर्ट फॅन लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा मात्र मिळते आणि 15 धावा फलकावरती लागत आहेत. अद्याप पहिलं षटक आहे, चांगलं षटक म्हणावं लागेल. 15 धावा फलकावरती आहेत आणि इथे आपण पाहिलं तर खरोखरच अत्यंत महत्त्वाची लढत आहे. आजचा दिवस पहिला CPL 2025चा पर्व 4 आणि इथे चांगली सुरुवात आहे हा सामन्यात अखीच फलंदाजांची, म्हणजेच षटकार स्पोर्टच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऋतिक, पुढचा चेंडू ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू होता. सुरुवातीला आपण पाहिलं खराब आक्रमण, षटकार आला, चौकार आला, तदनंतर विकेट पडल्यावरती सुरेख कमबॅक आहे. अशा प्रकारे बघा पहिल्या षटकाने सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 16. पॉवर प्लेचा अद्याप एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा CPL 2025चा थारा. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत, अर्थात DJ यस स्वराज्य. थँक्यू. इथे आपण पाहतो सागर आंबरे, हा देखील एक आवाशीशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून संबंध जातो या खेळाडूला. पाहूया काय घोरंदाजी करणार. त्याच्यासमोर देखील त्याच्याच गावातील खेळाडू म्हणजे सचिन शर्मा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रॉपर टायमिंग इथं होत नाही आहे, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होत आहे. पहिल्याच चेंडूवरती बाद केले, सागरने सुरुवात केली दमदार. इथे मात्र धक्का क्रमांक 2 या सचिन शर्मा बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार स्वराज्य DJ बचता हुआ. थँक्यू. इथे बघा, इथे पहिल्या चेंडूवरती सागरने आपला एक दर्जा सिद्ध करताना पहिल्या चेंडूवरती बाद केलंय. त्याच्याच संगतीत खेळाडू आहे आवाशीची खेळणारा सचिन, मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. तदनंतर विशाल, मागच्या सामन्यात विशालने एक छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना एक छोटी खेळी खेळली होती, मॅच विनिंग. तदनंतर इथे मात्र सागर सज्ज झाला. पुढचा चेंडू नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. बघा पहिल्या चेंडूवरती सुरक्षित फटका ज्याला म्हणतात, एका धावेसाठी धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती ती 17 धावा. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि अर्थात पहिल्या षटकात मोठी धावसंख्या आल्यानंतर मात्र ह्या षटकात सागरने आतापर्यंत बघा पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं फलंदाजाला. तदनंतर मात्र बघा आमिर बाद झाला ना, तिथपासून मात्र जी गळती लागली, म्हणजे धावा ज्या रोखल्या जात आहेत, तर तिथून मात्र हेमंत कदम देखील सलामीला आलेत. परंतु त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची फटकेबाजी, म्हणजेच त्यांच्याकडे देखील मध्ये खेळण्याची क्षमता आहे. परंतु इथे चांगलं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर सागरचं. पुढचा चेंडू इथे मात्र बघा येस आपण पाहिलं तर कव्हर आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय दणदण करत सीमा रेखा पार. चेंडू फरार. येत आहेत धावा 4, बिलेंगे रन 4, होगा बेडा पार. यस DJ कॅरी ऑन. थँक्यू. आपण पाहिलं तर 21. इथे बघा 6 षटकांचा सामना आहे, शेवटचा सामना आहे. आणि जर का 70 धावा आतापर्यंत एक चांगला स्कोर मानला गेला ह्या स्पर्धेत. पाहूया सज्ज झाल्या पुन्हा एकदा सागर. इथे ह्या आधीचा चेंडूवरती सुरेख फटका होता कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार झाला होता. तदनंतर बघा इथे कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं, कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र सागरकडे चेंडू वळायची कमालाची जी क्षमता आहे बघा. यष्टांच्या मागे प्रवीण कोणत्या प्रकारची चूक करत नाही. डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सज्ज झाले सागर. इथे मात्र जबरदस्त फटका, परंतु पाहूया प्रॉपर टायमिंग नाही. आणि इथे देखील पहा, इथे मात्र डीप कव्हरच्या पट्ट्यात सुरेख झेल टिपलाय. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू. इथे मात्र प्रत्युत्तर दिलंय. चौकारानंतर बाद केलं हेमंतला. धक्का क्रमांक 3 गडी बाद. धावसंख्या आहे अर्थात षटक क्रमांक 2 चालू असताना 21 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस नाउ सेकंड ओव्हर. यस DJ हेमंत कदम बाद.
थँक्यू डीजे, थँक्यू. CPL 2025 पर्व चौथं शेवटचं मॅच. धावसंख्या पण पाहिलं तर 21 धावा आहेत फलकावरती. पॉवरप्लेचे षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आणखीन एक युवा कैफ कादरी मैदानामध्ये दाखल झाला आहे. शेवटचं षटक चांगलं होतं, चांगलं टाकलं होतं या खेळाडूने. इथे बघा आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 16 आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 गडी बाद 21. म्हणजे या षटकात सागरने 5 धावांचं षटक टाकले, 2 फलंदाजांना बाद केलंय. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर मेंटेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. 10.50च्या सरासरीने 3 गडी बाद 21 धावा पॉवर प्ले संपतोय आणि डीजे देखील वाचतोय. डीजे थँक्यू डीजे. आपण पाहतोय स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सुमधुर संगीत बघा पुन्हा एकदा सज्ज झालाय बाबू सुरवई गोलंदाजी मार्कवर. आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये मित्रांनो आम्हाला सर्वांना ठाऊक आहे, जे 2 प्रमुख गोलंदाज असतात त्यांच्या वाट्याला 2 षटके येतात, त्यापैकी हा एक प्रमुख गोलंदाज आहे. आणि पाहूया इथे मात्र हे त्याचं पहिलं षटक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय संघाच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यात तर बाबूचं पहिलं षटक स्ट्राईकवर आहे. विशाल नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर यस इथे आपण पाहिलं तर विशालच्या बॅटमधून निघालेली 1 धाव. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या फलकावरती आहे ती 22 धावा. आणि स्ट्राईकवर कैफ कादरी असेल. समोर अनुभवाचा भंडार, एक फिरकीचा जादूगर ज्याला म्हणतात, बाबू सज्ज झालाय. इथे मात्र फुल टॉस आणि ह्या चेंडूवरती मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार. पंचांच्या इशारा होतोय दण दण सुरेख चौकार. यस डीजे आविष्कार. थँक्यू. इथे बघा ब्लॉकहोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, थोडीशी दिशाहीन हा चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती देखील योग्य त्या दिशेला त्याला ढकलणं, आक्रमण करणं देखील कौशल्य असतं फलंदाजाचं, परंतु सुरेख फटका. धावसंख्या 26. तिसरं षटक. इथे मात्र बॅक टू द बॉलर. चेंडू येतोय व्यासपीठाच्या दिशेने, मस्तक पे दस्तक, बॅक टू बॅक चेंडू फरार. पुन्हा एकदा येतोय दमदार असरदार CPL मस्ट डिडेट चौकार. येस डीजे कॅरी ऑन. येस आपण पाहिलं तर बाबू वरती आक्रमण केलं जात आहे. फुलटॉस चेंडूवरती फाईन लेगच्या दिशेने चौकार. इथे मात्र येस सुरेख फटका होता लॉंग ऑफच्या पट्ट्यात. आणि इथे बघा जसं बाबूकडे व्हेरिएशन आहे, वेगवेगळे चेंडू टाकण्याची क्षमता आहे, तसं कैफने देखील दाखवून दिलं की माझ्या पिट्ट्यांमध्ये देखील विविध फटके आहेत. एक स्वीपचा फटका पाहिला, त्यानंतर कव्हरच्या डोक्यावरून फटका पाहिला आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढाच दांडगा अनुभव आहे बाबूकडे. चांगली लढत पाहतोय मैदानाच्या मध्यभागी. कमबॅक केले बाबूने. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. इथे बघा पंचांकडे जोरदार अपील केलं जात आहे. आणि 2 चौकार आल्यानंतर बाबूने देखील दाखवून दिलंय की युवा आहेस, माझ्याकडे अनुभव आहे. सिद्ध करताना बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत, रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा धावांना लगाम लावलाय बाबूने. पुढचा चेंडू असेल राईट अप ओव्हर द विकेट कैफसाठी. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र कैफच्या बॅटमधून निघालेला फटका. संकेत कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. बाबूला मिळालेलं हे पहिलं यश. अशा वेळी आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते ती नक्कीच 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते राजलक्ष्मी रेंजर्सच्या माध्यमातून. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा CPL 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया डीजेचा आविष्कार. डीजे
थँक्यू मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल या स्पर्धेतील मॅच नंबर 2 ज्याच्यामध्ये या सनी चिखलीने सागरवरती आक्रमण केलं होतं. रिव्हर्स स्वीपचे 2 बिग षटकार, एक चौकार मारला होता, मोठं षटक ते होतं 20 धावांचं. आणि हे दोघं एकामेकासमोर येणार त्यात शंका नाही. पाहूया इथे मात्र स्ट्राईकवर आहे विशाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जर तुमच्याकडे सागरच्या गोलंदाजीवरती फुटवर्क नसेल तर त्याला खेळणं फार मोठं कौशल्य मानलं जाईल. कारण बघा याच्याकडे कमालीची क्षमता आहे, स्विंग करण्याची, मोठा अनुभव देखील आहे. पहिला चेंडू यष्टनच्या मागे आणि डॉट चेंडूने सुरुवात मात्र केली षटक क्रमांक 4. पहिल्या चेंडू पहिल्या षटकात धावा होते 16. तदनंतर मात्र कमबॅक केले 4 फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. डगआउटमध्ये आपण पाहतो बेंचवरती. इथे आकुट टप्प्याचा चेंडू होता, हा मात्र सुरेख फटका आहे. इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते, सीमारेखा पार येतोय विशालच्या बॅटमधून. आणखीन एक सुरेख CPL चौकार. डीजे 34 धावा फलकावरती लागत आहेत. चौथं षटक. पुन्हा एकदा मोठं अपील. इथं पुन्हा एकदा बॅट का भारी किनारा. विकेट किपर प्रवीण विटमल का सहारा काय आतापर्यंत एष्टी रक्षण केलंय. सुंदर 2 झेल टिपले. धक्का क्रमांक 5 गडी बाद 34 धावा फलकावरती लागत आहेत. संघ अडचणीत सापडतोय, फलंदाज तंबूत परततोय आणि डीजे देखील वाजतोय. लॉस ऑफ 5 विकेट. यस आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. नाव आहे ओंकार, आडनाव आहे बडे. बडे षटकार मारावे लागतील. संघ अडचणीत आहे, धावांची नितांत गरज आहे. 5व्या गेरेवरती गाडी चालवावी लागेल, हवाई फायर करावे लागेल. मैदानाच्या चारी बाजूला क्षमता आहे ह्या खेळाडूकडे. सज्ज झालाय सागर. हो इथे बघा पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाही. वारंवार सांगतो, मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क फार गरजेचं आहे. आणि काय कमबॅक केलं सागरने. पहिल्या षटकात पहिल्या सामन्यात जे पहिलं षटक होतं त्याचा अपवाद वगळला, तर काय कमबॅक करताना गोलंदाजी केली आजच्या सत्रामध्ये. स्ट्राईकवर बडे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यस पंचांचं बोट आकाशाकडे. ती स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा तू चल मैं आया, बडे आला, बडे गेला आणि डीजे देखील वाजला. यस डीजे. थँक्यू. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय वकील साहेब रोहन बापट सर यांचं देखील आगमन झालंय. आणि त्यांना विनंती असेल सर आपण व्यासपीठावरती या. बापट सरांचं देखील आगमन झालं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. 6 गडी बाद धावसंख्या आहे ती यस 34 धावा. आजच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर एक मॅच अशी नाही आहे की एक नेत्रदीपक चित्तथरारक झाले. कारण एकतर अधिराज गाजवले गोलंदाजांनी, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांनी देखील. म्हणजे आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ऑलरेडी सुर्वे स्पोर्ट्सचा संघ दाखल झाला आहे. आणि इथून मात्र बघा इथे राजलक्ष्मी रेंजर्स आणि षटकार स्पोर्ट्स. सुरुवात चांगली होती षटकार स्पोर्ट्सची. तदनंतर मात्र गोलंदाजांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, बाबू असेल तदनंतर सागर, अनुभव सिद्ध करताना एक रोखून ठेवलंय. 6 गडी बाद 34 धावांवरती. षटक क्रमांक 4. षटकातील शेवटचा चेंडू. इथं मात्र आकुट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र मस्तक पे दस्तक. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार येतोय. आणखीन एक सवेलच्या बॅटमधून सुरेख चौकार. डीजे. थँक्यू डीजे. सागर अमरेचं गोलंदाजीचं पृथक्करण पण पाहिलं तर त्याने 2 षटकं टाकले, तर 13 धावा दिले, तर 4 फलंदाजांना बाद केले आणि 6 गडी बाद 38 धावा फलकावरती आहेत. पाहूया 5वं षटक टाकण्यासाठी. यस नो डाऊट पाहिलं तर बाबू सुर्वे गोलंदाजीवरती सज्ज होतोय षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी. बघा
अद्यापही 12 चेंडूचा काही शिल्लक आणि फलकावरती आहेत ते 38 धावा. 60 धावांपर्यंत मजल मारली जाते का पाहूया. कारण सनी आहे मैदानात, कारण सनी सिद्ध करून दाखवले या स्पर्धेत की मी नुसता फलंदाज नाही, फलंदाजांमध्ये माझी गणती करू नका, मी चांगली फलंदाजी, माफ करा गोलंदाज नाही तर मी फलंदाज देखील आहे. त्याचं प्रात्यक्षिक पाहिलं होतं या स्पर्धेत पहिल्याच मॅचमध्ये. आणि आता एक संधी आहे, सनीला संधी आहे. जर का आपल्या संघाला एक चांगली सुस्थिती निर्माण करून द्यायची असेल तर एक मोठी इनिंग खेळावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूत मॅक्झिमम स्ट्राईक आपल्याकडे ठेवावं लागेल. धावसंख्या आहे 38. 6 गडी बाद 38. बाबू सज्ज होतोय षटक क्रमांक 5व्यातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. इथे बघितलं तर नवीन नियमानुसार शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची सुरुवात सांगता देखील होते. सनी विरुद्ध बाबू विरुद्ध सनी असं मॅच छपट पाहतोय. दोन्ही तुल्यबळ आहेत गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये. इथे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता बाबूकडे. एक चाणक्य बाबूने बघा लेगस्टमच्या बाहेर चेंडू टाकलाय. डॉट चेंडूची सांगता होते, सुरुवात होते. पुन्हा एकदा सज्ज झाले बाबू गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजी मार्कवर सज्ज आहे सनी चिखले. इथे आखूड टप्प्यात चेंडू होता. एक धाव मात्र मी ते धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 39 धावा. 6 गडी बाद 39. 5वं षटक प्रगतीपथावरती. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित CPL 2025 पर्व 4 आपण पाहतोय. दिवस पहिला, मॅच नंबर 5. आजच्या दिवसातील अंतिम सामना, शेवटचा सामना असेल. क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड ऑन आहे. त्यानंतर डीप मिड ऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू सर्कलच्या आत पॉईंट. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. फाईन लेग सर्कलच्या आत, थर्डमॅन सर्कलच्या आत. इथे बघा जोरदार अपील आहे. पुन्हा एकदा विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला तर ओर्त्र होतोय आणि नक्कीच त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होते. अत्यंत महत्त्वपूर्ण 2 धावा आपल्याला पाहतोय आपण. 2 धावेने धावसंख्या होते ती 41 धावा फलकावरती लागतात. डावातील 5वं षटक आहे. आणि या सामन्यात एक वैशिष्ट्य आहे, गोलंदाजांनी गोलंदाजी केले ज्या प्रकारचे तिथे मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. एकही षटकारा आला नाही आतापर्यंत. इथे बघा समीरच्या बॅटमधून निघालेला फटका होता. चांगले प्रयत्न होते डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ह्या क्षेत्ररक्षकाचे, परंतु 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. संकडित तिथे वाढते 43. 6 गडी बाद 43. डावातील षटक क्रमांक 5. बघूया 60 पर्यंत मजल मारले जाते का. समीर आंबेडे आपण पाहिलं तर हा देखील एक चांगला फलंदाज आहे. बाबू सुर्वे याचा पुढचा चेंडू राईट मुहूर्त विकेटचा मार असेल समीरसाठी. पुन्हा एकदा पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. चांगलं षटक आहे. या षटकात देखील जखडून ठेवलंय. म्हणतात ना 5वं आणि 6वं षटक हाणामारीचं असतं, स्लॉग ओव्हर असतात. बाबूने अपवाद ठरलाय. चांगली गोलंदाजी केली, जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा सज्ज असेल तो समीरसाठी पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी असेल बाबू सुर्वे. बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. चेंडूला अडवलं जातंय, फेकलं जातंय. दरम्यान 5 षटकं देखील संपतायत. धावसंख्या आपण पाहिली तर 44. 44 धावा फलकावरती लागतात. 5 षटकं संपतायत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. समीर आंबेडे गोलंदाजी मार्कवर येतोय. इथे मात्र थोडीशी विश्रांती घेऊया, ऐकूया पुन्हा एकदा स्वराज्य डीजे कॅरी ऑन. थँक्यू. इथे थोडासा गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय बघा. विनोद चव्हाण यांच्या हाती चेंडू सोपवला जातोय आणि विनोद चव्हाण यांनी देखील आपण पाहिलंय म्हणजे फिटनेसच्या संघातून खेळताना आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांना गोलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलंय
तेव्हा तेव्हा त्यांनी म्हणजे दुखवलं नाही आहे, नाराज केलं नाही आहे कर्णधाराला, चांगली गोलंदाजी केले. आणि हे शेवटचं षटक आहे, स्लॉग ज्याला म्हणतात, हाणामारीचं षटक म्हणतात. अशा वेळी इथे मात्र बाबूने त्यांना सांगितलं कशा प्रकारची गोलंदाजी करायची. परंतु पाहूया, कारण हे जे बॅटर आहेत बघा, एका बाजूला सनी नॉनस्ट्राईकला असेल तर स्ट्राईकवर आहे तो समीर आंबेडे. आणि इथून मात्र ह्या चेंडूवरती जेवढ्या धावा येतील ते टार्गेट असेल ते प्रतिस्पर्धी संघासाठी. पाहूया षटक क्रमांक 6. चांगला 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 चेंडू होता, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते 45. 6 गडी बाद 45 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक आहे, लास्ट 5 डिलिव्हरी टू गो. 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. सुरुवात अशी केली होती, वाटलं होतं 65-70 धावा फलकावरती लागतील, परंतु बाबूची 2 षटकं, यस सागरची षटकं अप्रतिम होती. इथे मात्र 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड होते. धावसंख्या होते 47. 47 धावा. यस CPL 2025 पर्व 4 आपण पाहतोय. 47 धावा. अद्याप 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 चेंडूवरती जर का तुम्ही 13 धावा काढल्यात तर 60 धावा मित्रमंडळी समाधानकारक असतील सायंकाळच्या सत्रात. परंतु पाहूया कशी गोलंदाजी होते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. बघा, विनोद चव्हाण हे रेग्युलर गोलंदाज नाही आहेत, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाले पार्ट टाइम गोलंदाज म्हणून वापर केला जातो. परंतु इथे पार्ट टाइम नाही तर रेग्युलर गोलंदाज जशी गोलंदाजी करतात तशाच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो. लाईन अँड लेंथमध्ये सुरेख गोलंदाजी आहे. हो 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 मित्रांनो, खरोखरच विनोद चव्हाण यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण रेग्युलर आपण पाहिलं तर प्रॅक्टिसमध्ये असतात, परंतु स्पर्धांचे सहभागी होत नसतात. परंतु इथे जेव्हा हाती चेंडू सोपवला गेला तदनंतर मात्र बघा दाखवून दिलं की मी देखील एक गोलंदाज आहे तुमच्या संघात, वेळेला मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. हो, इथं मात्र सनीच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय आर पार, सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क, गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. थँक्यू. इथे पण भारतात 53 धावा फलकावरती लागल्या आहेत. आणि या षटकातील पुढचा चेंडू सनीच्या बॅटमधून पाहिलं तर पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केला जातोय. मिडॉनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. अशा वेळी पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक 7. अशा प्रकारे 7 गडी बाद झाले. धावा लागल्यात फलकावरती 54. कराव्या लागतील 55 धावा. 36 चेंडू 55 धावा असं हे समीकरण असेल. मित्रमंडळींना एक सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं. परंतु येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी मी घेतोय सुट्टी. ऐकूया पुन्हा एक पुढचा आवाज. यस, O2 सिद्दीक मेमन. डीजे कॅरी ऑन.
हेलो चेक। हेलो 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 चेक। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं फिटनेस क्रिकेट क्लब प्रेजेंट सीपीएल चिपलून प्रीमियर लीग 2025 चौथा साल और चौथा सीजन मैदान के अंदर चल रहा है। बहुत मजा आएगा। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर है। रोचक मुकाबला, कांटे की टक्कर मैदान के अंदर रहेगी। ये मुकाबले की अगर बात की जाए तो मुकाबला आप देख रहे हैं षटकार स्पोर्ट्स बनाम दूसरी तरफ आप देख रहे हैं एक जबरदस्त टीम राजलक्ष्मी रेंजर्स की टीम है जिन्होंने पहले फील्डिंग की और सिक्का उतला और सिक्का उतरने के बाद इस मैच के अंदर राजलक्ष्मी ने टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करते हुए 36 गेंदों में 54 रन खर्च के 55 रन का लक्ष्य अपने सर के ऊपर रखा गया। अंपायर हमारे तरफ जुड़ रहे हैं, दूसरे पड़ाव की तरफ जा रहे हैं। आज के दिन का ये दिन अगर बात की जाए तो पहला दिन इस टूर्नामेंट का और ये आखिरी मुकाबला आपके सामने षटकार स्पोर्ट्स बनाम राजलक्ष्मी रेंजर्स इनके बीच का मुकाबला है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर प्रवीण बिटमल और दूसरे इन पर अजीत आमरे यानी बाबले आमरे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रसाद पवार एक्सपीरियंस कैंपर फील्डिंग देखिए पावर प्ले का ऊपर गए। मैंडेटरी पावर प्ले में थर्ड मैन एक खिलाड़ी पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड ऑन एक खिलाड़ी शॉर्ट स्क्वायर लेग एक खिलाड़ी शॉर्ट फाइंडिंग और थोड़ा सा शॉर्ट फाइंडिंग का खिलाड़ी एक बार फिर ऊपर की तरफ। पहले गेंद आड़े बल्ले का इस्तेमाल किया ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी है। खिलाड़ी बन गया दर्शक बन के दीवाने ताली बजाने का मौका गए। प्रसाद पवार ने सवाल पूछा क्या मेरा स्वागत नहीं होगा? इन्होंने कहा इस अंदाज के साथ स्वागत। शुक्रिया। जबरदस्त स्ट्रोक मैदान के अंदर बल्लेबाज प्रवीण इनके इरादे स्पष्ट है। इन्होंने कहा हम वादे नहीं इरादे लेकर आए हैं, मैदान किसी का भी हो हम धमाका करने वाले हैं। इस ओवर की दूसरी गेंद ओवर द विकेट फुल टॉस गेंद एक बार फिर ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद बाउंड्री के बाहर बैक टू बैक दूसरी गेंद पर वार गेंद बाउंड्री के बाहर चिर दूसरी गेंद पर दूसरा चक्का गाने को मौका मिलने वाला है। प्रवीण का इंजन बहुत गर्म है। शुक्रिया। जबरदस्त बल्लेबाजी प्रवीण को आप देख रहे हैं। दो गेंदों में दो छक्के लगाए, सामने वाले को एक बार फिर दबाव के अंदर डाल दिया। अब गेंदबाज हक्का बक्का हो रहे। प्रवीण का बल्ला बोल रहा है, सामने वाले गेंदबाज दबाव के अंदर गए। प्रसाद पवार मैदान के अंदर दो गेंदों में दो छक्के लगने के बाद दबाव के अंदर आ गए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पर कमेंट्री बॉक्स इन की तरफ से इस ओवर की तीसरी गेंद ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, पैरों पर गेंद थी, ऑन साइड की तरफ गेंद मिड डाउन पर खिलाड़ी है उनके सर के ऊपर से गेंद लॉन्ग ऑन की तरफ गई है। कैफ कादरी को आप देख रहे हो जिन्होंने बल्लेबाजी अच्छी की, बाबू के खिलाफ दो चौके लगाए थे, अब जाकर फील्डिंग अच्छी कर रहे हैं। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर बढ़ती हुई रन संख्या फिलहाल 13 पर पहुंची। दो छक्के आए उसके बाद अब जाकर एक सिंगल। सेंसिबल क्रिकेट है, वेट एंड वॉच वाला क्रिकेट भी खेलना बहुत जरूरी है। 55 का पीछा करो, मैच अच्छा होने वाला है। प्रसाद पवार ये वापसी कर रहे हैं। पहले दो छक्के लगने के बाद इनकी तीसरी गेंद पर सिंगल आता हुआ मुकाबला बहुत अच्छा है। शाम की दुधिया रोशनी में मुकाबला। इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार पर रिवर्स खेलते हुए
टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, पॉइंट पर खिलाड़ी अच्छे फील्डिंग करते हुए आमिर को आप देख रहे हैं, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 रन नहीं बचा पाएंगे। 1 रन के 7 रन संख्या, अब 14 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए 55 रनों का पीछा करना है। प्रसाद पवार का ओवर थोड़ा सा महंगा जरूर साबित हुआ। शुरुआत की 2 गेंदों पर इनके खिलाफ हल्ला बोला प्रवीण बिटमल ने, उसके बाद 2 गेंदों पर 2 सिंगल आए। प्रवीण बिटमल 3 गेंदों में 13 पर। बाबलिया आमरे की बात की जाए तो 1 गेंद पर 1 पर खेल रहे नॉन स्ट्राइकर इन पर। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर, छोटी गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश, गेंद जाती हुई डीप पांडे की तरफ, खिलाड़ी पीछा कर रहे गए, क्या रोक पाएंगे? गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। चौका आता हुआ, खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक मैदान के अंदर, डीप फाइंड बाउंड्री की तरफ खिलाड़ी पीछा कर रहे थे मगर रोक नहीं पाए। 4 शुक्रिया। षटकार स्पोर्ट्स ने रन संख्या कुल मिलाकर 54 बना के 55 का टारगेट रखा है, उसके खिलाफ खर्चा कर रहे हैं। आपके पास बैंक बैलेंस कम है, उसके अंदर खर्चा ज्यादा हो रहा है। रन संख्या फिलहाल 18 पर पहुंची बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, आड़े बंडे का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ खेलते हुए मिड विकेट की तरफ खिलाड़ी है, तेजी के साथ गेंद के लिए चाहते हुए अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो आ रहा है। कैफ कादरी की अगर बात की जाए तो तेजी के साथ इस मैच के अंदर खेल रहे। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर सिंगल के साथ 19 रन। पहले ओवर के अंदर बल्लेबाजों ने जमकर बल्लेबाजी की। प्रवीण 5 गेंदों का सामना किया, 18 रन बनाए। बाबले ने 1 गेंद फेस करते हुए 1 रन बनाया है। मैच में मजा आएगा। बाबले का एक बार फिर देखिए, प्रवीण का भी इंजन गर्म है और बाबले भी क्लासिकल खिलाड़ी है। दोनों एंड से बराबर की पिटाई हो रही है। गेंदबाजों को क्या करना है? विकेट लेना है। क्या इस मैच में गेंदबाज असरदार होंगे या बल्लेबाज सरदार होंगे? एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। शुक्रिया। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है फिटनेस क्रिकेट क्लब चिपलून प्रेजेंट चिपलून प्रीमियर लीग। आज का पहला दिन और 4था सीजन चल रहा है और यह आखिरी मुकाबला षटकार स्पोर्ट्स बनाम राजलक्ष्मी स्ट्राइकर। राजलक्ष्मी की टीम अगर बात की जाए तो बहुत अच्छी तरीके से इस खेल को खेल रहे। गेंद डीप फाइनल की तरफ जा रही, खिलाड़ी है, क्या रोक पाएंगे या नहीं? गेंद बाउंड्री के बाहर, अंपायर का सिग्नल, 4 रनों का दावा। खराब फील्डिंग का प्रदर्शन, 4 शुक्रिया। सनी चिकले को आप देख रहे हो गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद पर इनके ऑन साइड की तरफ हल्ला बोला गया और उसके ऊपर 4 रन आए। ओमकार बड़े को आप देख रहे कोशिश कर रहे हैं मगर नाकाम रही। रन तक के फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 23 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है। अपने बॉलिंग मान पर सनी चिकले पावर प्ले के ओवर के अंदर आए। अभी भी पावर प्ले की 5 गेंदें बची हैं। फुल टॉस है, खराब गेंद है, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है, खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। खराब गेंद, सही नसीहत, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। शुक्रिया, बहुत थैंक यू। रन संख्या तेजी के साथ बढ़ती हुई 27 रन बगैर किसी नुकसान के। प्रवीण बिटमल धाड़ रहे हैं और शेर एक बार फिर मैदान के अंदर धाड़ रहा है। 7 गेंदों में 26 पर गिर रहे। बड़ा स्ट्रोक खेलते हुए मिड ऑफ के सर के ऊपर से गैप के अंदर बैक टू बैक गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन मिलने वाले। ब्यूटीफुल शॉट, लुक एट दिस बैट्समैन, मेला लूटने का काम कर रहे हैं। पावर प्ले के अंदर भरपूर फायदा, जबरदस्त स्ट्रोक। ये स्ट्रोक देखिए, कम खर्चा भरपूर चर्चा वाला स्ट्रोक। मिड ऑफ के सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रन। थैंक यू। एक अच्छी बल्लेबाजी। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर आप देख रहे हैं 31 रन 31। प्रवीण 8 गेंदों में 30 पर गिर रहे। 55 का पीछा, आड़े बल्ले का इस्तेमाल किया। वाह भाई वाह, शेर की झलक सबसे अलग। स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, ब्यूटीफुल शॉट। लुक एट दिस प्लेयर, कमाल की बल्लेबाजी, आउटस्टैंडिंग, जबरदस्त स्ट्रोक है। गेंद बाउंड्री के बाद 6 रन। शुक्रिया।
क्या बल्लेबाजी चल रही है। 9 गेंदों के अंदर 36 रनों पर खेलने वाले खिलाड़ी प्रवीण विटमल को आप देख रहे हैं, इनका इंजन गर्म है, अर्धशतक बनाने के पीछे चल रहे हैं, रन संख्या 37 पर पहुंचे गए। और जिस अंदाज के साथ बल्लेबाजी कर रहे हैं ना, शाम का समय है, ढलता हुआ सूरज, और ये कह रहे हैं ढलता हुआ सूरज है, आने वाला सूरज हमारा है, ये ढलता हुआ सूरज और ढलती हुई शाम आपकी है। उगते हुए सूरज को और उगते हुए चांद को ये सलाम कर रहे हैं। कमाल की बल्लेबाजी। इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर शानदार के सनी चिकले भी एक बार फिर देखे, बहुत अच्छे खिलाड़ी है, टेनिस बॉल के अंदर ये अच्छी गेंद थी। और यहाँ से अगर बात की जाए तो जड़ में गेंद थी, रन नहीं है, रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर रुके हुए 2 ओवर का के समाप्त। 55 का पीछा कर रहे हैं, 37 यानी बैलेंस में 18 रन बचे हुए। गेंदों की बात की जाए तो 24 गेंदे, 18 रन की जरूरत है। गेंदे ज्यादा गए, रन कम है, और मेला लूटने का काम बल्लेबाजों ने किया इस टूर्नामेंट के अंदर। एक छोटा सा ब्रेक लेंगे और गाने के साथ वापस भी आएंगे। थैंक यू। कुल मिलाकर इस ओवर के अंदर 18 रन आए, बहुत महंगा ओवर सनी चिकले का साबित हुआ। अपने ओर से पहला टीम कर से तीसरा ओवर देकर आमिर मार्क्सनकर को आप देख रहे हैं, ऑन साइड पर फैली हुई फील्ड। आमिर मार्क्सनकर ऑन साइड पर 5 खिलाड़ी रखे, ऑफ साइड पर 4। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अपने बॉलिंग मार्ग पर स्ट्राइकर एंड पर बैट्समैन आप देख रहे हैं अजीत यानी बाबले आमरे, ये अच्छी गेंद थी, पैरों पर गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया, ऑन साइड पर ढकेल दिया। जब तक बाउंड्री लाइन से खिलाड़ी आगे फीड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल। रन संख्या फिलहाल 38 रन बगैर किसी नुकसान के, अभी भी 17 रन चाहिए। और 50 बनाने के लिए, अर्धशतक बनाने के लिए 14 की जरूरत है। 11 में 36 पर खेल रहे हैं, इनके ऊपर भी निगाह है। क्या अर्धशतक आएगा इस टूर्नामेंट का? आज की शाम में प्रवीण इस टूर्नामेंट को सलामी देंगे, वो भी देखना है। जीतने के लिए 17 की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद टप्पा करने के बाद अंदर की तरफ आने वाली गेंद थी। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, शरीर से टकरा रही है। और आमिर एक एक्सपीरियंस कैंपर खिलाड़ी है, कई मैदान पर इन्होंने अपना नाम बनाया है, कई मैदान पर इन्होंने अच्छी गेंदबाजी की है, और कई टूर्नामेंट में ये बेस्ट बॉलर के खिताब भी इनको मिला गए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 38 बगैर किसी नुकसान के। 12 गेंदों में 36 पर खेल रहे प्रवीण विटमल, और यह अच्छी गेंद थी, पैरों पर टकरा रही है, उंगली ऊपर जाते हुए विकेट के बीच में पाए गए। विकेट गिरने वाला गए। प्रवीण विटमल बैक टू पवेलियन, अपना काम अच्छी तरीके से निभाया, 36 रनों का योगदान। विकेट गिरता हुआ गाने को समय मिलेगा। शुक्रिया। फिलहाल आउट होकर डकआउट की तरफ जाने वाले खिलाड़ी आप देख रहे हैं प्रवीण विटमल आउट में, और उसके बाद इनके छोटे भाई जो है संतोष विटमल मैदान के अंदर जा रहे हैं। और इनकी भी खासियत है, प्रवीण राइट हैंड बल्लेबाज है तो ये लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। टेनिस बॉल के अंदर इन्होंने भी बहुत तहलका मचाया है। जेवीसी के लिए खेलते हैं, जय विठल क्रिकेट क्लब इनकी होम टीम है, और उसके लिए कई ग्रैंड फिनाले इन दोनों ने जीत कर दिए हैं। पूरी टीम को लेकर आज खेल रहे हैं। ऋतिक आगरे भी उस टीम के अंदर नजर आ रहे हैं। संकेत गजमल को भी आप देख रहे हैं, मजा आएगा। अभिषेक गजमल भी उसी टीम के अंदर गए। और टीम का नाम अगर बात की जाए तो राजलक्ष्मी रेंजर्स, इसके लिए ये सभी खिलाड़ी चिपलून प्रीमियर लीग के अंदर खेलते हुए। आमिर मार्क्सनकर गेंदबाजी करने पहला शिकार किया, 38 रन 1 विकेट के नुकसान पर, बैलेंस में 17 रन बचे हुए। फिलहाल ओवर की बात की जाए, तीसरा ओवर चल रहा है, 55 का पीछा करना है। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, ये गेंद टप्पा करने के बाद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर चली गई, वाइड बॉल। मिस्टर एक्स्ट्रा के 7 रन संख्या में इजाफा, अंपायर का सिग्नल वाइड बॉल का था, और ज्यादा बाहर चले गए। क्रीज की घेरे का इस्तेमाल ज्यादा किया, 39 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, छोटी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते हैं मिस्टर मिस्टो के हवा में गए, गेंद के नीचे खिलाड़ी, विकेट कीपर हेमंत कदम ने ले लिया कैच। दूसरा झटका, दूसरी सफलता, गाने को मौका मिलेगा। संतोष बैक टू पवेलियन, आउट फॉर डक।
शुक्रिया। विकेट गिराए देखे संतोष इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते हैं, बल्ले के बीचों बीच नहीं लगी और ऊपर की तरफ लगने के बाद पीछे चली गई। हेमंत कदम वहां पर थे और उन्होंने अच्छा कैच पकड़ा। विकेट नंबर आप देख रहे हैं दूसरा गिरा 39, जीतने के लिए 16 रन चाहिए। 20 गेंदों का खेल शेष। राजलक्ष्मी रेंजर्स को जीतना है तो 20 गेंदों में 16 चाहिए। ओवर द विकेट संकेत गजमल आए और यह गेंद आने के बाद पहले गेंद टप्पा करने के बाद हरकत करते हुए ऑन साइड पर खेलना चाहते हैं। करीबी मामला बन सकता था, बाल बाल बचे के संकेत को यह गेंद समझी नहीं थी। गति परिवर्तन था, टप्पा करने के बाद थोड़ी सी हरकत कर रही थी और अंदर की तरफ आई। अजीबो गरीब अंदाज के साथ ऑन साइड पर गेंद को ढकेल दिया था। कैच बना सकते थे मगर विकेट के पर थोड़ा सा दूर थे। रन संख्या फिलहाल 1 रन के साथ 40 रन, 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात की जाए तो तीसरे ओवर की अभी भी आखिरी गेंद शेष है। ओवर द विकेट अच्छी गेंद थी, बहुत अच्छी तरीके से अच्छे ढंग के साथ इस गेंद को खेल दिया डीप पॉइंट की तरफ। खिलाड़ी जब तक फीड करे थ्रो करे दूसरे के लिए वापस आए हैं। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा गए अजीत आमरे और संकेत गजमल को आप देख रहे हैं 2 रनों के साथ। रन संख्या फिलहाल 42 पर पहुंच गई। जीतने के लिए अभी भी 18 गेंदों का खेल शेष है और 13 रनों की जरूरत है। गेंदें ज्यादा है, रन कम है, 18 गेंदों का खेल शेष है, 13 रनों की जरूरत है। कहीं मत जाइए, देखते रहिए, सुनते रहिए। चिपलून प्रीमियर लीग 2025 सीजन 4। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस भी आएंगे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कैफ कादरी को आप देख रहे हो अपने ओर से पहला टीम कर से चौथा ओवर षटकार स्पोर्ट की तरफ से। बैलेंस में ज्यादा रन नहीं बचे, कैफ को बुलाया गया है। क्या ये वापसी करके देंगे? युवा है और भारत को युवाओं की शक्ति पर बहुत ज्यादा अनुभव है और कॉन्फिडेंस है। ये अच्छे कहते हैं ऑन साइड पर कहते हैं स्ट्रोक अच्छा स्क्वायर की तरफ जाते हुए गेंद बॉर्डर के बाहर। कैफ का स्वागत किया संकेत गजमल ने कहा आप आए हो, आपका स्वागत छपे के साथ। गेंद बॉर्डर के बाद 4 रन, ब्यूटीफुल शॉट। पहली गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ एक जबरदस्त स्ट्रोक। शुक्रिया। रन संख्या फिलहाल 46 पर पहुंची। जीतने के लिए अब जाकर इस मैच के अंदर 9 रनों की जरूरत है। 17 गेंदों का खेल शेष, 9 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर ऑन साइड पर एक बार फिर अल्लाह बोलते हुए बैक टू बैक दूसरी गेंद पर वार गेंद बाउंड्री के बाहर। पहली गेंद पर चौवा, बल्लेबाज संकेत गजमल जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। शुक्रिया। क्या बल्लेबाजी संकेत गजमल द्वारा हो रही है। बैक टू बैक दूसरी गेंद पर दूसरा चौवा आपने देखा। कैफ कादरी का स्वागत हुआ, स्वैग से करेगा आपका स्वागत। तीसरी गेंद पर ऑन साइड पर खेलना चाहते, चेहरे पर मुस्कुराहट है। बड़ा स्ट्रोक खेलकर एक बार फिर विनिंग स्ट्रोक छक्का लगाकर मैच को समाप्त करना चाहते थे और संकेत गजमल का इंजन गर्म है। शाम का समय है, बल्ले के बीचों बीच लग रही है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। कैफ कादरी के खिलाफ 2 चौके लगाए, 5 रन चाहिए केवल जीतने के लिए। गेंदें बहुत ज्यादा बची गए। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 50 रन, 2 विकेट के नुकसान पर। संकेत गजमल अब जाकर 4 गेंदों के बाद 9 पर गिर रहे। बाबला 3 में 4 पर गिरते हुए 3 गेंदों का सामना बाबला ने किया, 4 के रन बनाए। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई। खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक। ज्यादा जवाब खेल मैदान के अंदर संकेत गजमल ने इस पारी का अंत छक्के के साथ किया है। खेल खलास होता हुआ, मुकाबला समाप्त होता हुआ। राजलक्ष्मी रेंजर्स ने आखिरी मुकाबला अपने पक्ष में किया। कांग्रेचुलेशन। गाड़ी को भी समय मिलने वाला है। शुक्रिया। हार्ड लक बॉयज, एक अच्छा खेल देखने को मिला और आज के दिन में 2 टीमें आगे जगह बना रही। मैच की समरी देख के